नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्याचे एसडीओ कार्यालयासमोर आमरण उपोषणात सुरू. जळगाव जामोद, मराठा दर्शन न्यूज. अतिवृष्टी व महापुरामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतरही शासनाकडून अपेक्षित मदत न मिळाल्याने देवमन मरी दाभाडे राहणार येनगाव येथील शेतकऱ्याने प्रशासनाला निवेदन देत 14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत नुकसान भरपाईचा लाभ न मिळाल्यास स्वतः आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. निवेदनानुसार जळगाव जामोद परिसरात आलेल्या महापुरामुळे संबंधित शेतकऱ्याच्या शेतातील उभे पीक, कृषी साहित्य, पाईप, ठिबक सिंचन साहित्य तसेच विहिरींचे मोठे नुकसान झाले आहे. बंधाऱ्याच्या कामासंदर्भात यापूर्वी वेळोवेळी तक्रारी व निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही झाली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. महापुराचे पाणी शेतात शिरल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबासमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. शेतीचे नुकसान झाल्याने कर्जाचा भार आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्याला शासनाकडून तातडीने मदत व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. ऑगस्ट 14 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत मागणीची पूर्तता न झाल्यामुळे आमरण उपोषण सुरू करण्यात आले. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, पोलीस स्टेशन जळगाव जामोद तसेच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आल्या आहेत. ऑगस्ट 15 रोजी उपोषणाचा दुसरा दिवशीही उपोषण सुरू आहे. आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत करणार का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.